हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आपल्या घरी बघा आज कोण आलेले आहे. बघा बघा, मावली 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 माऊ आली आमच्या घरी आज. ही माऊ आमच्या दिराची आहे, लहान दीर आहे ना माझा अक्षय, त्यांची मुलगी आहे ही. त्यांच्याकडे जायचो आम्ही, पण नेहमी झोपलेलीच असायची, त्याच्यामुळे आज मी हिला इकडे घरी घेऊन आली आहे. खेळायला घेऊन आलेली पण ही बाई झोपली. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, कर हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मी मोठी मम्मीच्या घरी आली आज. बोल पिल्लू, बोल बोल बोल. ची 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 घाणेरडी. तिला कॅमेरा म्हटलं ना तर खूप आवडतो. ती ना तिचा व्हिडिओ वगैरे काढत असताना आम्ही आहे ना तिच्याकडे असा फोन घेऊन बसतो. ती फक्त अशी मोबाईल मध्ये बघत बसते. पिल्लू इकडे बघ, ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हाय कर हाय कर हाय कर पिल्लू, हाय कर. ए पिल्ला, ते बघ ते बघ ते बघ. तिला खेळायलाच पाहिजे, असं फक्त खेळायला लागतं. झोपलेली मगाशी, आता उठली आहे. मगाशी झोपलेली होती, आता उठली, खेळते. गीतू तिकडे बघ, तिकडे बघ, कोण आलं बघ, कोण आलं बघ, ते बघ कोण आलं बघ, ते बघ कोण आलं बघ. पप्पा आले, पप्पा. कसा पप्पा कळतो बरोबर. पप्पा चला येते, पप्पा आले येते. चला चला. झोपले होते तुम्ही? झोप झाली आमची किती वेळची, आता उठली तस. मी जात होते ना, सगळे बोल काय करते भाऊ. कुठे चालले? काम चालले. न्यायची हिला? नाही आम्ही खायला येत होतो. बाय बाय. ती भूक लागली की ती बरोबर ओरडेल मग. काय उपयोग करेल? नाही रे, खेळती. उठली तर आता खेळायला लागली. उठल्या चला. हा चला विकास. तर पप्पा गेले, पप्पा गेले पिल्ले, पप्पा गेले. पिल्ल्या थोडी झालेली आहे ना, मच्छर चावलेत आमचे. ते मच्छर झालेत, मच्छर चावले. पिलो चिची चिची शी 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 शी. रुमाल कुठे आहे? रुमाल वरती वाटत. पिलू जायचं घरी? पिल्ला घरी जायचं? कशी असते कॅमेराकडे बघून. हे बघ पिलू, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कोण आहे बेटा? कोण आहे? कोण आहे? त्यानं भॉकर 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 भॉकर. ची घाणेरडी घाणेरडी घाणेरडी. भॉकर भॉकर. ते बघ 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 ते बघ. दीदी बोलत बघ ते बघ. नुसत्या वस्तू बघायला लागतं या पोरीला, नुसत्या वस्तू. इकडे तिकडे बघायचं असतं फक्त. आणि बाहेर फिरायला पाहिजे. बाहेर फिरायला काढले ना, असे झाडाचे पानं असे टुकू टुकू बघत असते. बघत असते ना. माऊ काय करते बेटा? आजी कशी करते ओळखता? तिकडे बघ. बाहुबली बाहुबली मुठली पाहिजे तुझ्या अंगावर अशी. सलामी दे. 9 वर चढलाय. सलामी नाही दिली. लगातारनी सलामी दिली. चढले तुमचे 9 तर. 9 तर चढले तुमचे. 10वा तर सलामी दे गे. सलामी दो. इकडे बघ. हाय कर हाय कर हाय हाय कर हाय हाय हाय. इतने तो बोली उसको टैप टैप करो, उसको टाइट करो करके. वो दिमाग खराब करने वाला मैं कितनी बार किया उसको मालूम है. इधर भी कपड़ा है.
तर इकडे माझे मिस्टर गणपतीचं डेकोरेशनसाठी गेले होते. त्यांना काम आलं होतं कारण की ते इलेक्ट्रिशियन प्लंबिंग आहेत, म्हणजे ऑलराऊंडर आहे, सगळं काम करतात. तर त्यांनी बघा किती छान असं गणपतीचं डेकोरेशनचं सेटअप केलेलं आहे. पूर्ण त्यांनी स्वतः केलेला आहे हा सेटअप. तर मला खूप आवडला. ते तिकडे व्हिडिओ वगैरे शूट करत होते आणि मला इतका आवडला तर म्हटलं टाकूयात की आपण दाखवूयात की आपल्या हस्बंडने किती छान डेकोरेट केलेलं आहे. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की ते आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं, कसं डेकोरेट केलेलं आहे माझ्या हस्बंडने. मला तर खूप आवडलेलं आहे. सगळे कामं येतात त्यांना, सगळे ऑलराऊंडर काम करतात ते. आणि दिवाळीतसुद्धा डेकोरेशनचं काम ते करतात, म्हणजे लायटिंग वगैरे जे काही लावतात ना त्याचं त्यांना कॉल येतो, त्याच्यासाठी पण ते जातात. तर इकडे ही साडी मला कोलॅबरेशनसाठी आली होती इंस्टाग्रामवरती. तर हे ब्लाऊज मी कटिंग केलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच होतं. तर मी भाग पॅक वगैरे करून ठेवलेले होते, फक्त फिटिंग करायची होती. आणि फायनली झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकलेले आहेत या ब्लाऊज आणि साडीवरती. तर तुम्हाला कसं वाटलं मी शिवलेलं ब्लाऊज मला नक्की सांगा. मला तर खूप आवडलं आहे आणि थँक्यू सो मच एवढी सुंदर साडी दिल्याबद्दल कोलॅबरेशनसाठी. थँक्यू. खरंच छान साडी होती. आणि मी ब्लाऊज शिवलं ते पण मला खूप आवडलं. माझे स्वतःचेच ब्लाऊज मला खूप आवडतात. तर मी मागचा गळा पुढचा गळा सगळं रेडी करून ठेवलं होतं, फक्त मला जॉईंटच करायचं होतं. यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ जे टाकलेले आहेत यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला त्याच्यावर तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पूर्ण घातलेले, म्हणजे शिवून वगैरे पूर्ण फिनिशिंगनुसार. तर खूप छान असं ब्लाऊज मी शिवलं होतं. आणि मला कमेंट करतात की ब्लाऊज नक्की तुम्ही शिवता. तर हो, मी स्वतः ब्लाऊज शिवते, कारण की मी क्लासेसला जायची ना, तिथून मी शिकलेली आहे. अजून माझं संपलं नाही, मी जाणार आहे परत, पण ठीक आहे. तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन केलेलं माझ्या मिस्टरांनी. म्हणजे ते प्लंबिंगच्या कामाला जातात ना, तर तिथे ओळख होती, म्हणजे ते आधीपासून काम करतात लहानपणापासून. तर ते नंबर वगैरे त्यांच्याकडे असतो, तर ते नेहमी फोन करतात डेकोरेशनचं जर त्यांचं काय असेल तर मग ते जातात डेकोरेशनसाठी. तर मला तो खूप आवडलं. मला त्यांनी व्हिडिओ पाठवली होती की बघ आम्रपाली मी डेकोरेशन कसं केलं आहे म्हणून. तर मला खूप आवडलं. त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये ते डेकोरेशन टाकलं. आणि माझं ब्लाऊज शिवलेलं कसं आवडलं तुम्हाला, म्हणजे वाटलं नक्की आवडलं असेल ना, तर मला कमेंट करून सांगा की मी कसं ब्लाऊज शिवलेलं आहे. आणि आमची माऊताई आज आली होती घरी. तर पहिल्यांदा मी तिला घरी घेऊन आले होते. खूप क्यूट आहे ती. तर मस्त आली ती, घरी आली जेव्हा तर झोपून गेली होती. त्याच्यानंतर उठल्यानंतर आम्ही तो व्लॉग काढलेला आहे. सो कसा वाटला आजचा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.